आणि आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. दोनही संघ एक एक सामना जिंकून इथपर्यंत पोहोचलेत आणि महत्त्वपूर्ण सामना दोनही संघांसाठी असणार आहे. जो संघ जिंकेल तो पुढील फेरीमध्ये पात्र होईल. तो संघ कोणता असणार आहे त्यासाठी असणारी ही महत्त्वपूर्ण मॅच. सन्मान्य श्रीमान सिद्धूभाई रणखांबे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला टीव्ही पुरस्कृत त्यांनी केली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. सन्माननीय सिद्धूभाई रणखांबे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आमच्या मॅन ऑफ द मॅचच्या सिरीजसाठी त्यांच्या माध्यमातून टीव्ही आम्हाला पुरस्कृत केलं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार. सागर देशमुख आणि नुरा ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र धुळे. जोरदार लेग बिफोरची अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती लेग बिफोर विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत होते महेंद्र धुळे. पहिल्याच बॉल वरती सफलता. फलंदाज बाद. जबरदस्त बॉल आपण पाहायला. यॉर्कर स्पेशलिस्ट आहेत महेंद्र धुळे. चांगला बॉल त्यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती जिहाद मैदानावरती दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 3 वरती चांगली कामगिरी करावी लागेल. जांतारा बदलापूर गाव संघाला देखील महत्त्वपूर्ण मॅच. यावेळेस देखील चांगला फटका गॅप मध्ये खेळलेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मोठी चेस खेळाडूंसाठी, परंतु बॉलने ओलांडली आहे सीमारेषा आणि अजय स्मृती चषक चौकार. 4 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. खातं खोललं गेले 4 धावेंसोबत. 4 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय श्रीमान विशालजी राऊत साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 अजून देखील मार्गस्थ आहे. 5 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली होती. सागर देशमुख यांनी खातं खोललं नव्हतं. पहिला बॉल अतिशय कमालीचा महेंद्र धुळे यांचा पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून.
नॉट आउट. खूप क्लोज कॉल होता. 5 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 रन, लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत महेंद्र धुळे. पुढचा बॉल राईट डाऊन राऊंड द विकेट. गोलंदाजी करत आहेत महेंद्र धुळे. पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाली महेंद्र धुळे यांची. 5 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लॉफ्ट केला हवेमध्ये बॉल. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. चांगली रनिंग मिळून विकेट. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 7. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट. 7 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 अद्यापही मार्गस्थ आहे. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवली होती. खूप मोठी विकेट सागर देशमुख यांना 0वरती बाद केलं होतं महेंद्र धुळे यांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉल. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 9. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. जानता राजा बदलापूर गाव टीम. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रमोद वारगडे दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी. 9 धावा धावपलकावरती आहेत. बॅटचा आतलं एज कदाचित लागलं होतं. बॉल कॅरी देखील झाला विकेट किपर पर्यंत, परंतु असे झेल खूप कठीण असतात. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. पहिला बॉल डॉट आलाय. प्रमोद वारगडे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस वाईट बॉल. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाते. 10 धावा धावपलकावरती. चांगली बॅटिंग करावी लागेल या ठिकाणी. जिहाद आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती नुरा आहेत. दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. प्रमोद वारगडे बॉलिंग ट्रॅक वरती. नो बॉल. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रावरती. क्षेत्रामध्ये फुलटॉस हा बॉल होता वेस्ट हाईटच्या वरती. नो बॉल आणि या बॉलवरती आलाय चौकार. एकूण धावा मिळतील 5.
15 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वेस्ट हाईटच्या वरती हा नो बॉल होता आणि त्या बॉलला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरले क्षेत्रामध्ये खेळले होते. एकूण धावपलकावरती धावा आहेत 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा मे बी एज लागलं होतं. पुन्हा एकदा बॉल कॅरी झाला होता विकेट किपर पर्यंत, परंतु पुन्हा एकदा खूप कठीण जाईल. बॅटचं आतलं एज पुन्हा एकदा कदाचित लागलं होतं. 15 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 15 लॉस ऑफ द 1 विकेट. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि इथे आपण पाहतोय फलंदाज फसलेत. जिहाद इथे माघारी परततील. कॉट अँड बोल्ड चांगला झेल आपण पाहायला गोलंदाजाच्या माध्यमातून. फॉलो थ्रू मध्ये आणखी एक सफलता. फलंदाज बाद. पंधरा धावा धावपलकावरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन बॅटर इरफान मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 4 वरती. फुलर लेनचा बॉल फायनल क्षेत्रामध्ये. वेगवान आउटफील्ड आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. बॉलला रोखतील सीमारेषे नजीक. तोपर्यंत 2 धावा अतिशय आरामात पूर्ण होतील. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 17. 17 लॉस ऑफ द 2 विकेट. सतरा धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ अजूनही सुरू आहे. प्रमोद वारगडे बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कोऑर्डिनेशन महत्वाचं होतं. गोलंदाजाने स्वतःने कॉल दिला होता. झेल इथे आणखी एकदा ड्रॉप होतोय. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती. याअगोदर एक चांगला झेल प्रमोद वारगडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु यावेळेस झेल ड्रॉप होते. 18 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ द 2 विकेट. बॉलर बॅक ड्राईव्ह शेवटच्या बॉलवरती आणि शेवटचा बॉल डॉट असेल. 18 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अठरा धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ द 2 विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. कल्पेश धुळे बॉलिंग ट्रॅकवरती. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी कल्पेश यांनी केली होती. याही सामन्यामध्ये पहिला बॉल तर डॉट आलाय. कल्पेश धुळे
लेग ब्रेक गोलंदाज, खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कल्पेश जोळे यांची राहिली आहे. कमालीचा बॉल आहे, पुन्हा एकदा उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी खूप चांगला बॉल. अप्रतिम हा देखील बॉल पाहायला मिळालाय. 18 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्विचिट करण्याचा प्रयत्न, संधी आहे, बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल टिपलाय आणि आणखी एक सफलता. फलंदाज फात. अठरा धावा धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक कमालीचा बॉल, 4 बॉल लगातार डॉट टाकले, त्यामध्ये एक विकेट. कल्पेश जोळे खूप चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची पाहायला मिळाली आहे. अठरा धावा धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा कल्पेश जोळे सज्ज आहेत. कमालीचा बॉल, आणखी एक. शाहरुख खाने चित फलंदाज, डॉट बॉल. अठरा धावा धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक येईल का हा प्रश्न आहे. कल्पेश जोळे, मॅन विथ गोल्डन आर्म. हवेत बॉल आहे, महेंद्र धुळेच्या दिशेने, झेल टिपला गेलाय. 2 विकेट मेडन ओव्हर. या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक कल्पेश जोळे यांच्या नावावरती. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. आणि पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय की अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. कल्पेश जोळे यांनी या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक त्यांनी हाताळलंय. अप्रतिम गोलंदाजी, 2 विकेट आणि मेडन ओव्हर. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 18 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अठरा धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाठीमागचं षटक निर्धाव षटक होतं. 18 लॉस ऑफ दी 4 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती सर्वेश दाखल झालेत अंतिम षटकासाठी. 18 धावा धावपलकावरती आहेत. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, डॉट बॉल.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल उंच तर गेलाय. गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाजाने केलाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत 20. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 22. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 4 विकेट. 22 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटचं एज लागले थर्डमॅन क्षेत्रामध्ये. बॉल आणखी एक बॉल डॉट. 22 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. खेळाडू खूप दूरवरती आहेत आणि बॉल चाललाय पॉइंट सीमारेषच्या दिशेने. जाईल पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार. 26 धावा धावफलकावरती. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सव्वीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक बॉल अद्याप शिल्लक. या षटकामधला शेवटचा बॉल असेल आणि पहिल्या डावामधला देखील शेवटचा बॉल. 26 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थर्डमॅन क्षेत्रामध्ये एज लागून बॉल गेलाय. महेंद्र धुळे बॉलच्या दिशेने आहेत. एक धाव प्राप्त होईल. 27 धावा धावफलकावरती. 28 धावांचं लक्ष्य असेल. 28 इज द टार्गेट. सत्तावीस धावा बनल्या गेल्यात आणि 24 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. JSCC जोवेली. चोवीस बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे आणि खेळाच्या उत्तर अर्धामध्ये पुन्हा एकदा श्रवण धुमाळे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद.
थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. जाऊयात मॅचच्या दिशेनं. खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर्मन चेरोबा प्रसन्न जोवेरी टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर टीम. या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमनं बॅटिंग करत असताना 27 धावा बनवल्या आणि 28 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजे जर्मन चेरोबा प्रसन्न जोवेरी या टीमच्या अगेन्स्ट. 28च्या लक्षाचा पाठलाग करत असताना सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन इंटर झाला. तर म्हणजे रोशन धुळे आणि भारत धुळेला आपण पाहतोय. अठ्ठावीस रोखण्यासाठी पीवनच्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. तो म्हणजे गोलंदाज विलास. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सामन्याला होती सुरुवात. देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात. पहिला बॉल यावेळेला दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन मॅटर करते या बॉल वरती आणि पहिला बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात पहिला बॉल वाईड हाताळलाय. तो म्हणजे गोलंदाज विलासनं. हॅलो चिक व्हाईट बॉल साठी थर्ड अंपायर रेफर केलाय. या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट अर्थातच टेक्निकल टीमचा मदतीनं आपण पाहतोय. टेलिव्हिजन स्क्रीन वरती दिशा पाहावी लागेल. बॉलचा अँगल लेंथ लाईन हे सर्व काही मॅटर करते या बॉल वरती. अंपायर सिग्नल ICC नियम क्रमांक 22. दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमचं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन झालंय. श्री गणेश होत असताना पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड हिट आहे. पहिला बॉल वरती ठोकलाय. जोवेरी टीमचा ब्रँड दाखवत असताना रोशन धुळेनं पहिला बॉल वरती बिग ब्लास्टेड सिक्सर. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल 6 धाव्यानं अकाउंट ओपन केलंय. षटकार टोकत असताना पहिला बॉल वरती केलं भव्य स्वागत. स्विच अँड स्वीट हिट. बॉल चालला थर्ड मार बॅकवर्ड डिझाइन मध्ये. एक कंप्लीट झाली आहे आणि एकाच धावेनं समाधान मानावं लागतंय. 28चा लक्ष आहे. 8 सध्याच्या घडीला लागल्या गेल्यात. 24 मध्ये 28 करायच्या होत्या. 2 मध्ये 8 लागल्या गेल्यात. 22 मध्ये धावा करायच्यात 20. या मॅच मध्ये जर्मन चेरोबा प्रसन्न जोवेरी या टीमला. एट ऑन बोर्ड. भारत धुळेला आपण पाहताय. बॅचेज विकेट किपरला झेलची शक्यता होती. सागर देशमुखला आपण पाहतो. एस्टनच्या मागे कॅच झाली ड्रॉप. येस भारत धुळेने जर षटकार ठोकला तर दिनेश दादा यशवंतराव यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. भारतला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला जो सलामीसाठी आलाय. पहिला बॉल त्यांना फेस केला. सिंगल त्याच्या बॅटमधून आल्या. 9 ऑन बोर्ड. रोशन धुळेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय. बॅटर रोशन धुळेनं स्लॉग स्वीप केलाय ट्राय आणि 6 धावा केल्यात आपल्या संघासाठी. अप्लाय बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. 15 ऑन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्लॉग स्वीप केलाय ट्राय. 6 धावा केल्यात अप्लाय. षटकार ठोकला रोशननं. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड केलाय. ऑन साइडला काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर एका डापावरती कॅरी केलाय. थ्रो बेगी करेल तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. 5व्या बॉल वरती सिंगल मैदानामध्ये आली आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेला. 16 ऑन बोर्ड. 28चं लक्ष. 12ची गरज आहे मॅच मध्ये. स्टिल 1 टू गो.
19 बॉल आणि 19 बॉल मध्ये धावा करायच्या तर फक्त आणि फक्त 12. इनफिल्डच्या वरून बॅकफुटला येऊन इनसाइड खेळायचा प्रयत्न, गली रिझर्व मध्ये फिल्डर आणि टिपला जाईल. संपला 12 धुळेचा खेळ. धक्का क्रमांक पहिला 12 दिसको. जोवेली टीमचा बाहुबली कल्पेश धुळे केडी मैदानाच्या आतमध्ये. केडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3रा क्रमांकावरती. विजयापासून फक्त आणि फक्त 12 धाव्यांपासून दूर होतो म्हणजे जवानमान चेरोबा प्रसन्न जोवेले संघ. सिक्स्टीन ऑन बोर्ड. अक्षयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. बॅकवर्ड रिजन मध्ये शॉर्ट फाईन लेगला फिल्डर टिपला फिल्डरनं झेल आणि पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली अक्षयनं. रोशनच्या खेळीचा झाला अंत. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती अक्षयनं खऱ्या अर्थानं विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली आहे. पाराची गरज या मॅच मध्ये जनमान चिरबा प्रसन्न जोवली या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद वारघडेला आपण पाहतोय तब्बल 4थ्या क्रमांकावरती. शफल झाले, जागा बनवली, रूम क्रिएट केली, हुक केलं आणि हुक करत असताना 4 धावा बुक केल्या. बॉल सीमा पार. हा पहिला जबरदस्त चौकार बॅट्समन प्रमोद वारगडेच्या बॅटमधून 4 धावा. स्विच हिट केला. स्विच हिटरला स्वीट हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कन्झर्वेटिव्ह 2 इनर ओव्हर सलगचा येणारा दुसरा चौकार. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धाव्यांपासून दूर. तो म्हणजे जनमान चेरव प्रसन्न जोवेली हा संघ. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 24 ऑन बोर्ड. 27 बनल्या गेल्या होत्या. ते म्हणजे बदलापूर गाव या टीमच्या माध्यमातून 28चं लक्ष्य होतं. 4 पासून दूर. बॅटची टॉपेज होती शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये. आता कल्पेश धुळेला स्ट्राईक मिळाली आहे. 4थ्या बॉलवरती इथे स्ट्राईक रोटेट झाली आहे. 3 पासून अजूनही दूर जोवली टीम. विजयापासून 3ची गरज. आमचे निलेश भाई काळेकर यांचं भरपूर वेळानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पुनरागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्वार्टर फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला विजय संघ. तर चला ओम कोंडेश्वर भोज टीमचे कॅप्टन आणि विजय टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. पण भोज टीमचे कॅप्टन आपण या. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते मैदानाच्या आतमध्ये तब्बल दुसरं. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर कार्ड 26 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट.
टूर completed on the scorecard from team जर्मन चेरोबा प्रसन्न झोबेली. चला स्पीडअप करा बदलापूर गाव टीम. जांतराजा क्रिकेट क्लब बदलापूर. आजचा दिवस क्रमांक पहिला स्वर्गीय अजय स्मृती चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. विजयापासून फक्त आणि फक्त 2 धाव्यांपासून दूर आहे तो म्हणजे जोवेली संघ. बॅटची आतली कडा बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये शॉट फाईन लेगला फिल्डर. स्कोर आर लेवल. सामना बरोबरी सुटलाय. नेक्स्ट मॅच क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो थेट अंतिम लढतीमध्ये बक्षीस पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हॉट साइडला प्रमोद वारगड्याचा हल्ला. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. विजयी षटकार. मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकला जर्मन चेरोबा प्रसन्न झोबेली या टीमनं. विजय संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. आपण जांतराजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमला देखील देऊया त्यांच्या पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो, मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट